नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. नाशिक येथील काठे गल्ली सिग्नल परिसरातील सातपीर दर्याचे अतिक्रमण अखेर नाशिक महापालिकेने कारवाई करत हटवले. बुधवार दिनांक 16 8 तास कारवाई सुरू होती. धार्मिक विधीनंतर अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईस सुरुवात झाली होती. जमावाच्या दगडफेकीत तब्बल 21 पोलीस अधिकारी व कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. काही संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर महापालिकेकडून 22 फेब्रुवारीस अतिक्रमण मोहीम राबवून स्थळाचे प्रवेशद्वार आणि भिंतीचे अतिक्रमण काढले होते. उर्वरित दर्ग्याचे अतिक्रमण काढून घेण्यासाठी 1 एप्रिल रोजी नोटीस बजावण्यात आली होती. नोटीसमध्ये 15 दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर अतिक्रमण विरोधी कारवाईस सुरुवात झाल्यानंतर मंगळवार दिनांक 15 रात्री 1 ते 1:30च्या दरम्यान जमावाने दगडफेक केली. त्यात 21 पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुरांचा नळकांडांचा मारा करावा लागला. बुधवारी पहाटेच्या दरम्यान कारवाईस पुन्हा सुरुवात करण्यात आली होती. ती 12 वाजता पूर्ण झाली. मात्र पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याने पोलीस प्रशासन चांगलेच ॲक्टिव्ह मोडवर आले आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, नाशिक. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.